Hello student, welcome back. Today we are going to discussing on apomixis. So first we have see what is mean by apomixis, and this question is asked in board exam for 1 mark. So what is apomixis? We can define as it is a phenomenon in which embryo or seed formation occur without fertilization called apomixis. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायची, दॅट इज एपोमिक्सिस. एपोमिक्सिस म्हणजे काय, तर असा फिनॉमिनॉन, त्या फिनॉमिनॉनमध्ये एम्ब्रियोची किंवा सीडची निर्मिती ही विदाऊट फर्टिलायझेशन होणार आहे. विदाऊट फॉर्मेशन किंवा आपण म्हणणार आहे फॉर्मेशन ऑफ सीड विदाऊट फर्टिलायझेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज एपोमिक्सिस. लक्षात राहील काय सांगितलं मी तुम्हाला. फॉर्मेशन ऑफ, ओके, 1 मिनिट. यू कॅन सी हिअर. लक्षात घ्या व्यवस्थित बघा. द फिनॉमिनॉन इन विच एम्ब्रियो और सीड फॉर्मेशन ऑकर विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज एपोमिक्सिस. म्हणजेच काय, सीडची किंवा एम्ब्रियोची निर्मिती विदाउट फर्टिलायझेशन होणे, या कन्सेप्टला काय म्हणत असतात, एपोमिक्सिस. ओके बघा, देर इज नो मिओसिस. मिओसिस घडून येत नाही या ठिकाणी. मिओसिस म्हणजे काय असते आपल्याला माहिती आहे, जे डिप्लॉइड इन नंबरचे जे काही सेटअप असेल समजा क्रोमोझोमचा, तर तो डिप्लॉइड इन नंबरचा सेटअप हॅप्लॉइडमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे, हाफ नंबरमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलं जात असते. रिडक्शन डिव्हिजन आहे हे, तर या ठिकाणी मिओसिस घडून येत नाही. दुसरी थिंग म्हणजे सिंगॅमी. व्हॉट इज मीन बाय सिंगॅमी? सिंगॅमी इज ऑल्सो कॉल्ड एज फर्टिलायझेशन. लक्षात ठेवा. म्हणजेच काय, एपोमिक्सिसमध्ये सीडची निर्मिती ही विदाऊट फर्टिलायझेशन होते, बरोबर आहे. याचाच अर्थ काय, तर या ठिकाणी जे काही सीड आहे तर त्याच्यामध्ये मिओसिस पण नसणार आणि फर्टिलायझेशन पण नसणार. ओके बघा, एम्ब्रियो डेव्हलप इन ओव्हल्स अँड ओव्हल्स डेव्हलप फ्रॉम सीड. लक्षात घ्या, एम्ब्रियो जो आहे तर एम्ब्रियोची या ठिकाणी डेव्हलपमेंट जी, तर ती कशात होत असते, ओव्ह्यूलमध्ये. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशात होते, ओव्ह्यूलमध्ये. आणि ओव्ह्यूल डेव्हलप झाल्यानंतर त्याचं रूपांतर या ठिकाणी कशात होते, सीडमध्ये. लक्षात ठेवा. ओके, देअर इज 2 टाइप्स ऑफ एपोमिक्सिस, दॅट इज ॲपोगॅमी अँड ॲपोस्पोरी. ओके, 2 प्रकारे या ठिकाणी एपोमिक्सिसचे दिलेले, ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी. सो लेट वी स्टार्ट फर्स्ट थिंग. तर या फर्स्ट थिंगमध्ये आपण या ठिकाणी पाहूया. पहिली जी थिंग दिलेली तुम्हाला, तर तिच्या बाबतीत आपण अगोदर चर्चा करूया. तर बघा, फर्स्ट थिंग जी, दॅट इज ॲपोगॅमी. सो व्हॉट इज मीन बाय ॲपोगॅमी? तर बघा, वेन गॅमेटोफाइट सेल प्रोड्यूस एम्ब्रियो विदाऊट फर्टिलायझेशन. काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळी गॅमेटोफाइट सेल जे आहे तर त्या काय तयार करतायत, एम्ब्रियो. गॅमेटोफाइट सेल काय तयार करणार आहे, एम्ब्रियो. आणि हा एम्ब्रियो कसा तयार होणार आहे, विदाऊट फर्टिलायझेशन. विदाऊट फर्टिलायझेशनद्वारे या ठिकाणी ज्या काही गॅमेटोसाइटस सेल असतील, मग आयदर ती फिमेल गॅमेटोफाइट असेल किंवा मेल गॅमेटोफाइट असेल, मेल गॅमेटोफाइट किंवा फिमेल गॅमेटोफाइटपासनं जर समजा एम्ब्रियोची निर्मिती होत असेल विदाऊट फर्टिलायझेशन, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ॲपोगॅमी. लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, दुसरी थिंग आपल्याला पाहायची बघा, ॲपोस्पोरी. आता ॲपोस्पोरी म्हणजे काय बघा, वेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल, वेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाऊट अंडरगोईंग मिओसिस इज कॉल्ड ॲज ॲपोस्पोरी. ज्यावेळी डिप्लॉइड स्पोरोफाइट सेलचे आहे तर त्या डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार करणार विदाऊट अंडरगोईंग मिओसिस. म्हणजेच काय, आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन माहिती आहे प्लांट्समधलं. स्पोरोफाइट सेल जे आहे तर त्या डिप्लॉइड इन नंबरमध्ये असतात. या स्पोरोफाइट सेल हॅप्लॉइड इन नंबरचे गॅमेटोफाइट्स तयार करत असतात, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय सांगितलं, या ज्या स्पोरोफाइट सेल आहे या डिप्लॉइड इन नंबरमध्ये या काय करणार आहे, डिप्लॉइड इन नंबरचे गॅमेटोफाइट्स तयार करणार. आलं लक्षात. आणि हे जे गॅमेटोफाइट आहे तर यांच्यामध्ये मिओसिस घडून येणार नाही. म्हणजे हे जे डिप्लॉइड इन नंबरचे गॅमेटोफाइट आहे तर यांचं हॅप्लॉइड इन नंबरमध्ये कन्व्हर्जन होणार नाही. अशा प्रकाराला या ठिकाणी ॲपोस्पोरी म्हणतात. लक्षात ठेवा. ओके, वेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाऊट अंडरगोईंग मिओसिस इज कॉल्ड ॲज ॲपोस्पोरी. याची एक्झाम्पल दिली आहे तुम्हाला, ऑरेंज,
आणि दुसरं एक्झाम्पल दिलेले तुम्हाला मँगो. लक्षात राहील. तर बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण ही जी कन्सेप्ट आहे तर या कन्सेप्टमध्ये महत्त्वाच्या कन्सेप्ट या ठिकाणी डेफिनेशन पाहिली. डेफिनेशनमध्ये आपण सांगितलं द फेनॉमिनॉन इन विच एम्ब्रियो और सीड फॉर्मेशन ऑकर्स विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज एपोमिक्सिस. देअर इज नो मिओसिस अँड नो सिंगॅमी. एम्ब्रिओ डेव्हलप्स इन टू ओव्हल्स. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ही ओव्हल्समध्ये होत असते. अँड ओव्हल डेव्हल्प्स टू फॉर्म सीड. ओव्हल डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यापासून काय फॉर्म होणार आहे, सीड फॉर्म होणार आहे. देर इज अ टू टाइप्स ऑफ एपोमिक्सिस. फर्स्ट वन इज ॲपोगॅमी अँड सेकंड इज ॲपोस्पोरी. इन ॲपोगॅमी देर इज अ गॅमेटोसाइट सेल प्रोड्यूस एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. ॲपोगॅमीमध्ये काय होते, गॅमेटोफाइट सेल जे आहे तर ते एम्ब्रिओ तयार करतात विदाउट फर्टिलायझेशन. दॅट इज कॉल्ड ॲज, याला काय म्हणणार आपण, ॲपोगॅमी. ओके. आणि दुसरी थिंग सांगितली बघा, वेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल. वेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट अंडरगोईंग मिओसिस. मिओसिस न घडता डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल डिप्लॉइड गॅमेटोफाइट्स तयार करतात. या कन्सेप्टला काय म्हणतात, ॲपोस्पोरी. ॲपोगॅमी, ॲपोस्पोरी. याचे एक्झाम्पल या ठिकाणी ऑरेंज आणि मँगो. ओके. त्याच्यानंतर बघा ही जी कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिली आणि दुसरी थिंग या ठिकाणी दोन टाईप्स पाहिले ॲपोमिक्सिसचे, म्हणजे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात या दोघ्या मेथड. त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग सांगितली बघा, टाईप्स ऑफ ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसचे टाईप्स कोणते. तर बघा पहिला जो टाईप दिलेला आहे तुम्हाला ॲपोमिक्सिसचा, तर पहिला प्रकार या ठिकाणी ॲपोमिक्सिसचा दिलेला आहे तुम्हाला, ज्याचं नाव आहे बघा रेक्युरंट ॲपोमिक्सिस. रेक्युरंट ॲपोमिक्सिसच्या बाबतीत जर विचार केला आपण तर या ठिकाणी रेक्युरंट ॲपोमिक्सिसचे, तर याच्यामध्ये काय सांगितले बघा, इफ एम्ब्रियो सॅक रायजेस आयदर फ्रॉम आर्केस्पोरियल सेल और फ्रॉम नुसेलस. लक्षात ठेवा, जर एम्ब्रियो सॅकची निर्मिती ही आर्केस्पोरियल सेलपासनं किंवा नुसेलसपासनं होत असेल, जर एम्ब्रियो सॅकची निर्मिती ही आर्केस्पोरियल सेलपासनं किंवा नुसेलसपासनं होत असेल तर त्या प्रकाराला म्हणतात रेक्युरंट ॲपोमिक्सिस. ओके. आता आर्केस्पोरियल सेल म्हणजे कोणत्या सेल, तर या ठिकाणी लक्षात ठेवा मेगास्पोर मदर सेल, MMC. ओके. MMC पासनं किंवा नुसेलसपासनं किंवा नुसेलसच्या कोणत्याही पार्ट्सपासनं या ठिकाणी जर एम्ब्रियो सॅकची निर्मिती होत असेल तर त्याला रेक्युरंट ॲपोमिक्सिस म्हणतात. देर इज अ टू टाइप्स ऑफ ॲपोमिक्सिस. फर्स्ट वन इज डिप्लोस्पोरी. डिप्लोस्पोरीमध्ये काय होत असते, वेन एम्ब्रिओ डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. ज्यावेळीस एम्ब्रिओची निर्मिती ही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासनं होते त्यावेळीस त्याला डिप्लोस्पोरी म्हणतात. ओके. यू नो व्हेरी वेल दॅट, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ज्या काही MMC असतात तर या MMC मध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर MMC या डिप्लॉइडिंग नंबरमध्ये असतात. ओके. मग या डिप्लॉइडिंग नंबरच्या MMC जे आहेत तर या डिप्लॉइडिंग नंबरचा MMC मध्ये आपल्याला माहिती मायटोसिस घडून येत असते. लक्षात, मायटोसिस घडल्यानंतर या काय करणारे सुरुवातीला दोन मायटोसिस घडून येणारे. दोन मायटोसिस घडल्यामुळं या ठिकाणी किती सेल तयार होतात MMC मध्ये, 4 सेल तयार होत असतात. लिनियर टेट्रेट्स म्हणतो आपण त्याला. लक्षात, मग या लिनियर टेट्रेट्समध्ये 4 सेल तयार झाल्या. मात्र या 4 सेल ज्या आहेत तर या कशा असतात, हॅप्लोइडिन नंबरमध्ये असतात. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, जर समजा आता ही हॅप्लोइडिन नंबरची या ठिकाणी सेल ही समजा या ठिकाणी आपण म्हणणारे फंक्शनल मेगास्पोर आहे. लक्षात, मग ही एकच सेल जी तर ती पुढे जाऊन या ठिकाणी काय करणार आहे, एम्ब्रिओ सॅकची निर्मिती करणार, त्याला आपण फिमेल गॅमेटोफाइट म्हणत असतो. ओके. म्हणजे या ठिकाणी नॉर्मली एम्ब्रिओ सॅकची निर्मिती ही हॅप्लोइड सेलपासनं झाली की डिप्लॉइड सेलपासनं, हॅप्लोइड सेलपासनं. ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यावेळेस मेगास्पोर मदर सेल या डिप्लॉइड नंबरमध्ये असतील आणि त्यांच्यापासनं जर समजा एम्ब्रिओ सॅकची निर्मिती होत असेल तर त्याला काय म्हणत असतात, डिप्लोस्पोरी. एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा, टेरॅक्सॅकम. लक्षात, टेरॅक्सॅकम जे तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर डिप्लॉइड नंबरच्या मेगास्पोर मदर सेलपासनं काय तयार होतोय, एम्ब्रिओ सॅक. ओके. आणि दुसरी कन्सेप्ट दिलेली तुम्हाला ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी इफ द एम्ब्रिओ सॅक इज डेव्हलप्ड और प्रोड्युस्ड फ्रॉम नुसेलार सेल. जर एम्ब्रिओ सॅक नुसेलार सेलपासून तयार होत असेल तर त्याला ॲपोस्पोरी म्हणतात. आणि जर समजा एम्ब्रिओ सॅक
हा डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून तयार होत असेल तर त्याला डिप्लोस्पोरी म्हणतात. आणि जर समजा एम्ब्रिओ सॅक हा डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल किंवा नुसिलर सेल पासून तयार होत असेल तर अशा प्रकारचा जो या ठिकाणी एपोमिक्सिस आहे त्याला कोणता एपोमिक्सिस म्हणतात? रिक्युरंट apomixis. लक्षात ठेवा, recurrent apomixis means what? If embryo is arises from archosporial cell or nucellus or a part of nucellus. जर एम्ब्रिओची निर्मिती ही आर्केस्पोरियल सेल पासून, आर्केस्पोरियल सेल कोण आहे त्या ठिकाणी? मेगास्पोर मदर सेल. जर आर्केस्पोरियल सेल पासनं किंवा नुसेलस पासनं एम्ब्रिओ सॅकची निर्मिती होत असेल त्याला काय म्हणणार? रेक्युरंट एपोमिक्सिस. आणि याच्यात रेक्युरंट एपोमिक्सिस मध्ये दोन प्रकार तुम्हाला सांगितलेले, एक प्रकार आहे डिप्लोस्पोरी, दुसरा प्रकार आहे ॲपोस्पोरी. डिप्लोस्पोरी म्हणजे काय? जर एम्ब्रिओ सॅकची निर्मिती ही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासनं होत असेल तर त्याला डिप्लोस्पोरी म्हणतात. आणि जर समजा एम्ब्रिओची निर्मिती ही नेसुलार सेल पासनं किंवा इतर पार्ट पासनं होत असेल नुसेलसचा तर त्याला काय म्हणत असतात? ॲपोस्पोरी. ओके, लक्षात राहील व्यवस्थित. ओके, नेक्स्ट थिंग आहे बघा या ठिकाणी दुसरा प्रकार, दॅट इज नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिस. नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिसच्या बाबतीत जर या ठिकाणी आपण चर्चा केली तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, मेगास्पोर मदर सेल अंडरगोईंग मिओटिक सेल डिव्हिजन अँड प्रोड्यूस एम्ब्रिओ सॅक. आणि एम्ब्रिओ सॅक कसा असणार आहे? हॅप्लॉइड इन नंबर. ओके, लक्षात घ्या, जर समजा मेगास्पोर मदर सेल जी तर हिच्यामध्ये मिओटिक सेल डिव्हिजन घडून आलं असेल आणि मिओटिक सेल डिव्हिजन घडल्यामुळं एम्ब्रिओ सॅक जो आहे तर तो हॅप्लॉइड इन नंबरमध्ये प्रोड्यूस झाला असेल तर त्या प्रकाराला किंवा ते जो एपोमिक्सिस आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉन रिक्युरंट एपोमिक्सिस. ओके, बघा, एम्ब्रिओ इज अरायजेस फ्रॉम आयदर एग्स बाय पार्थिनोजेनेसिस or from haploid gametophyte through apogamy. या ठिकाणी लक्षात घ्या, जर एम्ब्रिओची निर्मिती ही एक सेल पासून होत असेल म्हणजे फर्टिलायझेशन घडून येणार नाही, मात्र एक सेल जी तर ती एम्ब्रिओ सॅकची निर्मिती करून टाकणार, तर त्याला सुद्धा या ठिकाणी आपण नॉन रिक्युरंट एपोमिक्सिस म्हणणार आहे. किंवा जे काही गॅमेटोसाइट समजा आलं लक्षात, मग आयदर तो मेल गॅमेटोफाइट असेल, फिमेल गॅमेटोफाइट असेल. मेल गॅमेटोफाइट किंवा फिमेल गॅमेटोफाइट, हॅप्लॉइड इन नंबरचे जे काही सेल असणारे मेल गॅमेटोफाइट किंवा फिमेल गॅमेटोफाइट, तर यांच्यापासनं विदाऊट फर्टिलायझेशन जर समजा एम्ब्रिओ सॅकची निर्मिती होत असेल तर त्याला सुद्धा आपण नॉन रिक्युरंट एपोमिक्सिस म्हणत असतो. ओके, पहिली थिंग काय सांगितले बघा, जर एम्ब्रिओ जो आहे तर तो एक सेल पासनं अरायजेस होत असेल, कोणत्या प्रोसेसद्वारे? पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय? या ठिकाणी आपण म्हणणारे ही जी प्रोसेस आहे तर हिच्यामध्ये ऑर्गॅनिझम जो आहे तर तो विदाऊट फर्टिलायझेशन फॉर्म होत असतो. विदाऊट फर्टिलायझेशन ऑर्गॅनिझमची निर्मिती होणे याला पार्थिनोजेनेसिस म्हणत असतात. ओके, बघा, प्लांट प्रोड्यूस बाय दिस मेथड इज स्टराईल. या मेथडद्वारे म्हणजे नॉन रिक्युरंट मेथडद्वारे जे काही प्लांट्स तयार होणारे तर ते कसं असणारे? स्टराईल असणारे, नपुसक असणारे. दे डू नॉट प्रोड्यूस सेक्च्युअली. आणि हे जे प्लांट आहे तर हे सेक्च्युअली प्रोड्यूस होत नाही. नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिसद्वारे जी काही वनस्पती तयार झालेली तर ती सेक्च्युअली रिप्रोड्यूस होत नाही. एक्झाम्पल दिले तुम्हाला या ठिकाणी बघा, निकोटिना. निकोटिना म्हणजे तंबाखू. ओके, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सेकंड टाईप पाहिला आपण एपोमिक्सिसचा, तर सेकंड टाईप होता या ठिकाणी नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिस. नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिसमध्ये आपण या ठिकाणीच तुम्हाला सांगितलं की जे मेगास्पोर मदर सेल आहे या मेगास्पोर मदर सेलमध्ये या ठिकाणी काय घडून येते? मिओसिस घडून आलं. मिओसिस घडल्यामुळं या ठिकाणी काय तयार करता येत? त्या हॅप्लॉइड इन नंबरचा एम्ब्रिओ सॅक. आलं लक्षात? मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस घडल्यानंतर या ठिकाणी ज्या मेगास्पोर मदर सेल आहे तर त्या हॅप्लॉइड इन नंबरचा या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक तयार करताय, त्याला आपण नॉन रिक्युरंट एपोमिक्सिस म्हणतोय. हा जो एम्ब्रिओ आहे तर या एम्ब्रिओची निर्मिती एकतर एक सेलपासनं होणार किंवा हॅप्लॉइड गॅमेटोफाइट सेलपासनं होणार. जर समजा एक सेलपासनं या एम्ब्रिओ सॅकची निर्मिती झाली असेल, ओके, जर समजा एक सेलपासनं या एम्ब्रिओची निर्मिती झाली असेल तर तो कोणत्या प्रोसेसद्वारे तयार होणार आहे? पार्थिनोजेनेसिसद्वारे. आणि जर समजा हॅप्लॉइड गॅमेटोफाइट सेलपासनं एम्ब्रिओची निर्मिती झाली असेल तर ती कोणत्या प्रोसेसद्वारे तयार होणार आहे? एपोगॅमीद्वारे. ओके, लक्षात राहील. या कन्सेप्ट थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, एका मार्कासाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा, नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिस जे तर या नॉन रिक्युरंट एपोमिक्सिसमध्ये जे काही प्लांट प्रोड्यूस होणार आहे तर हे प्लांट कसं असणार आहे? स्टराईल असणार आहे. लक्षात ठेवा.
म्हणजे नपुसक असणारे. ओके, म्हणजे हे दुसरं प्लांट तयार करू शकत नाही. दुसरी थिंग काय सांगितले की हे जे प्लांट आहे दे डू नॉट रिप्रोड्यूस सेक्च्युअली, म्हणजे नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिसद्वारे जे काही प्लांट्स तयार होणारे तर ते सेक्च्युअल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये घडून येत नाही. एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला निकोटिना म्हणजे तंबाखू. ओके, लक्षात राहील, व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण हे 3 टाईप जे तर ते तुम्हाला 3 मार्कासाठी मे बी विचारले जाऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड आणि लास्ट महत्त्वाचा जो टॉपिक दिलेला आहे तुम्हाला त्याला म्हणतात ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. लक्षात, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणजे काय बघा, इफ एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक नुसिलार किंवा नुसेलस ऑर इंट्युगमेंट अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. व्यवस्थित लक्षात घ्या, काय सांगितले व्यवस्थित लक्षात घ्या की जो नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ आहे, जो नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ आहे हा तर या ठिकाणी आपण म्हणणार आहे की ओव्हुल्समध्ये असणारच, मात्र नुसेलसपासनं किंवा इंट्युगमेंटपासनं अजून अनादर एम्ब्रिओ म्हणजे दुसरे अजून एम्ब्रिओ तयार होत असेल, नुसेलसपासनं किंवा इंट्युगमेंटपासनं अजून इतर एम्ब्रिओ सुद्धा तयार होत असेल तर या प्रकाराला आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणत असतो. म्हणजे ऑलरेडी नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ आहे आणि या नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ व्यतिरिक्त पुन्हा अजून इतर एम्ब्रिओ या ठिकाणी सोमॅटिक न्यूसेलसपासनं किंवा सोमॅटिक याचा अर्थ बॉडी सेल म्हणू आपण, न्यूसेलसच्या ज्या सेल असतील किंवा इंट्युगमेंटच्या ज्या काही सेल असतील यांच्यापासनं नवीन एम्ब्रिओ तयार होत असेल तर त्या प्रकाराला आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणतो. याच्यात एक्झाम्पल बघा, मँगो, ऑरेंज आणि लेमन. त्याच्यात ऑरेंज आणि लेमन जे तर ते हे सायट्रस फॅमिलीमध्ये किंवा जिनसमध्ये येणारे घटक आहे. आता दुसरी थिंग काय सांगितली बघा, दुसरी थिंग तुम्हाला म्हणलं या ठिकाणी बघा, इफ द कंडिशन इन विच मेनी एम्ब्रिओ इज ऑकर सच अ कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रिओनी. ओके, जर एखाद्या कंडिशनमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ आढळून येत असेल, आता एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ कसे आढळून आले तर या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी सांगितलं ऑलरेडी या ठिकाणी झायगोटिक एम्ब्रिओ आहे, नॉर्मल एम्ब्रिओ. हा नॉर्मल एम्ब्रिओ या ठिकाणी ऑलरेडी एक प्रेझेंट आहे. ओके, आता या ठिकाणी काय सांगितले बघा, सोमॅटिक नुसिलस सेलपासनं किंवा इंट्युगमेंट सेलपासनं किती एम्ब्रिओ झाले, हे 2 आणि हा तिसरा नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ म्हणजे थर्ड एम्ब्रिओ. मग आता हे दोनापेक्षा किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, पॉलीएम्ब्रिओनी. म्हणजे अशी कंडिशन ज्या कंडिशनमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ जर प्रेझेंट असतील तर त्या कंडिशनला पॉलीएम्ब्रिओनी म्हणत असतात. आणि पॉलीएम्ब्रिओनीमध्ये जे काही प्लांट्स असते तर ते कसं असणार आहे, जेनेटिकली आयडेंटिकल. आणि हे जेनेटिकली आयडेंटिकल प्लांटचे तर ते या ठिकाणी इफेक्टिव्हली प्रोड्यूस केलं जात असते आणि त्याच्यामध्ये रॅपिडली ॲपोमिक्सिस घडवलं जात असते. आता ॲपोमिक्सिस म्हणजे काय बरं सांगा. आता एवढे पॉईंट शिकलो ना आपण, व्हॉट इज मीन बाय ॲपोमिक्सिस. लक्षात घ्या, what is mean by apomixis? It is a phenomenon in which embryo or seed formation without fertilization is called as apomixis. ओके, लक्षात राहील, व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, कारण हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातील. ओके, काय सांगितलं बघा, एम्ब्रियो फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज ॲपोमिक्सिस. देर इज नो मिओसिस, नो सिंगॅमी. ओके, लक्षात राहील. त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, एम्ब्रियो डेव्हलप्स इन टू ओव्हुल्स and ovules develops into seed. Okay, there is a 2 types of apomixis. There is a 2 methods involved in apomixis, that is apogamy and another is apospory. Okay, what is mean by apogamy? When gametophyte cell produce embryo, when gametophyte cell produce embryo without fertilization is called as aposogamy, and when diploid in number sporophyte produce diploid gametophyte without undergoing meiosis is called as apospory. For example, orange and mango. ओके, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर याचे टाईप दिलेले तुम्हाला, टाईप्स ऑफ ॲपोमिक्सिस. तर या ठिकाणी टाईप जर पाहिले आपण तर टाईप तुम्हाला 3 प्रकार दिलेले. पहिला टाईप दिला आहे रिक्युरंट ॲपोमिक्सिस. रिक्युरंट ॲपोमिक्सिसमध्ये या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक जो आहे तर एम्ब्रिओ सॅकची निर्मिती ही आर्केस्पोरियल सेलपासनं
किंवा नुसेलसच्या सेलपासनं होत असते. जर समजा आर्केस्पोरियल सेलपासनं एम्ब्रिओसॅकची निर्मिती झाली असेल त्याला डिप्लोस्पोरी म्हणतात, आणि जर समजा नुसेलस सेलपासनं झाली असेल तर त्याला ॲपोस्पोरी म्हणतात. ओके, लक्षात राहील. त्याच्यानंतर नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिसमध्ये काय सांगितले, जे काही मेगास्पोर मदर सेल आहे तर या मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस घडून येत असेल आणि त्या हॅप्लोइड नंबरचा एम्ब्रिओसॅक तयार करत असेल तर त्याला नॉन रिक्युरंट ॲपोमिक्सिस म्हणतात. आणि मे बी या ठिकाणी एम्ब्रिओसॅक जो आहे तर तो एक सेलपासनं किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गॅमेटोफाईटपासनं तयार होऊ शकतो. ओके, याच्यामध्ये प्लांट जे प्रोड्यूस होत असते तर ते स्टराईल असते आणि ते सेक्च्युअलीसुद्धा रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. ओके, लक्षात ठेवा व्यवस्थित. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार तुम्हाला सांगितला ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये काय, एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ जर समजा एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ या ठिकाणी जर तयार होत असतील, ओके, एकापेक्षा जास्त, आता कसे तयार होणारे बघा एम्ब्रिओ. ऑलरेडी नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ आहे, विदाउट फर्टिलायझेशन तयार झाला आहे हा नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. याच्या व्यतिरिक्त ज्या काही सोमॅटिक न्यूसेलर सेल असतील किंवा इंटिग्मेंटल सेल असतील यांच्यापासनं, म्हणजे हा एक एम्ब्रिओ तयार होणार आणि याच्यापासनं एक एम्ब्रिओ तयार होणार आणि हा एक नॉर्मल एम्ब्रिओ, म्हणजे या ठिकाणी एम्ब्रिओ कसे झाले, जास्त झाले. लक्षात, अशा कंडिशनला काय म्हणत असतात, पॉली एम्ब्रिओनी. ओके, आणि याच्यामध्ये जे काही प्लांट्स तयार होणारे तर ते कसे असणारे, जेनेटिकली आयडेंटिकल असणारे आणि हे इफेक्टिव्हली प्रोड्यूस केले जाणारे आणि यांच्यामध्ये रॅपिडली ॲपोमिक्सिस घडून येत असते. ओके, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी आपण आज जी कन्सेप्ट शिकलो तर ती होती ॲपोमिक्सिस अँड देअर टाईप्स. ओके, लक्षात ठेवायचं व्यवस्थित. तर या कन्सेप्टमध्ये या ठिकाणी आपण बरेच जे पॉईंट्स आहे तर ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर समजा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मे बी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं कन्फ्युजन सांगू शकतात, लक्षात, आणि पॉईंट जो आहे तर तो व्यवस्थित क्लिअर करू शकतात. जे काही अडचणी असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, त्या अडचणी मी तुमच्या सॉल्व करतो. ओके, लक्षात राहील ना. तर या ठिकाणी आपण फायनली जे काही ॲपोमिक्सिस आहे तर त्याच्या बाबतीत चर्चा केली. ओके, धन्यवाद.